आता नाईक कंपनीच्या इथे आहे जो बाजारपूल आहे, त्या बाजारपुळाला आपण बघितलं तर वाशिष्ठी नदीचं पाणी टच झालेलं आहे। आता सुद्धा चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, पण आज दिवसभर जर आपण विचार केला तर काही वेळ विश्रांती घेऊन परत पाऊस येतोय आणि चिपळूणमध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वारा सुद्धा पाहायला मिळाला। आणि एकंदरीत आज बघितलं तर पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्यामुळे काल जे इकडे मच्छी मार्केटमध्ये किंवा ह्या भागामध्ये जे पाणी शिरलं होतं ते पाणी ओसरलेलं आहे। आपण ह्या साईडला बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला चिखल पाहायला मिळतो। जे पावसामुळे जे पाणी वरती उलटलं होतं त्याचाच हा चिखल आपल्याला इथे पाहायला मिळतोय। आणि समोर बघितलं तर थोडं झूम करून मी दाखवतो, जो बाजारपूल आहे त्या बाजारपुलाला जवळजवळ पाणी टच झालं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आता वाशिष्ठी नदीची पाण्याची पातळी वाढलेली पाहायला मिळत आहे। आणि आकाशाकडे बघितलं ना खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अजूनसुद्धा ढग पाहायला मिळतात। चिपळूणमध्ये सतत पाऊस नसला तर काही वेळ थांबून मुसळधार पाऊस चालूच आहे। आणि आज चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळाला। चिपळूणमध्ये जे काल पाणी भरलं होतं मच्छी मार्केटला असेल ते पूर्ण ओसरलेलं आहे। नाईक कंपनीच्या येथील जो रिक्षा स्टँड आहे ना, त्या रिक्षा स्टँडमधला परिसर आहे। आणि मी आता बाजारपूल आहे त्या बाजारपुलाच्या बाजूलाच उभा आहे। आपण बघितलं ते भलं मोठं झाड दिसतंय ना, त्याच्या बाजूला एक झाड होतं, ते झाड कोसळलेलं आहे आणि त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या नदीच्या साईडला आपल्याला गेलेल्या दिसत आहेत। पण आज नगरपालिकेने त्याच्या ज्या फांद्या वगैरे आहेत त्या तोडलेल्या आहेत। आणि इकडे आहे ती आपली वाशिष्ठी नदी आणि वाशिष्ठी नदीचं पाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं। थोडासा फक्त गॅप आहे बाजारपुळाला पाणी टेकण्यासाठी। जवळजवळ ह्या साईडला आपण बघितलं तर बाजारपुळाला पाणी टेकलेलं आहे। आणि काल जो मुसळधार पाऊस पडला आणि मोठ्या प्रमाणावरती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती, त्याचं पाणी आहे ते पूर्ण इकडे मच्छी मार्केटमध्ये घुसलं होतं। आपण इकडे थोडं आपल्याला काही प्रमाणामध्ये गाळ पाहायला मिळतो। तो काल जो वाशिष्ठी नदीचं पाणी जे उलटलं होतं ना, त्यामुळेच आपल्याला काही प्रमाणामध्ये तिथं गाळ पाहायला मिळतो। आजसुद्धा चिपळूणमध्ये पाऊस आहेच, पण काही प्रमाणामध्ये कमी पाऊस आहे, सतत कंटिन्यू मुसळधार पाऊस नाही आहे। त्यामुळे आपण बघितलं तर आज पाणी उलटलेलं नाही आहे। आणि एकंदरीत सकाळपासून पावसाचा जोर कमी असल्यामुळे आपण बघितलं त्याचं पाणी काल जे मच्छी मार्केटला भरलं होतं ते खाली ओसरलेलं आहे। पण अजूनसुद्धा आपल्याला बाजारपुलाला पाणी टेकलेलं पाहायला मिळतं। खूप मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये पाऊस असल्यामुळे वाशिष्ठी नदी असेल किंवा इतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते। आकाशाकडे बघितलं तर आपल्याला अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती ढग पाहायला मिळतात। आणि आज चिपळूणमध्ये आपण बघितलं तर पाऊस कमी प्रमाणामध्ये असला तरी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारा पाहायला मिळाला। काही वेळ विश्रांती घेऊन परत मुसळधार पाऊस चालू होतोय। आज आपण बघितलं त्याच्यापेक्षा पाऊस कमी आहे। आणि रत्नागिरी असेल, ठाणे, पालघर या साईडला आपल्याला रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आपण बघितलं काही शाळांना सुद्धा ती दिलेली पाहायला मिळते। मी आता बाजारपुलावरती उभा आहे आणि आपण बघितलं वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वाढ पाहायला मिळते। पण आज पावसाचा जोर कमी असल्यामुळे काल जे मच्छी मार्केटला पाणी शिरलं होतं ते पाणी ओसरलेलं आहे। माझ्या मागच्या बघितलं त्या बाजूला पूर्ण पाणी गेलं होतं आणि त्या ठिकाणी पाणी ओसरल्यामुळे गाळ वगैरे साठलेला पाहायला मिळतो। आणि आता तुम्ही बाजारपुलाला बघितलं ना, तर वाशिष्ठी नदीचं पाणी टेकलेलं आहे पूर्ण। आजच्या दिवसभराचं पावसाचं बघितलं तर पाऊस आज कमी प्रमाणामध्ये आहे, काही प्रमाणामध्ये पाऊस लागतोय, मध्येच विश्रांती घेतोय। सतत मुसळधार पाऊस नाही आहे। पण आपण बघितलं चिपळूणमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती वारा होता। आपण मागच्या बाजूला वाशिष्ठी नदी पाहू शकतो, पाणी आहे ते पूर्ण दोन्ही तीराला टेकलेलं आहे। आणि हेच पाणी काल उलटून रिक्षा स्टँड असेल किंवा ह्या बाजूला जे मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटमध्ये घुसलं होतं। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी आहे ते खाली ओसरलेलं आहे। आणि आज चिपळूणमध्ये पावसाचा जोर कमी असल्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती थोडी कमी झालेली आहे। आणि एकंदरीत आपण बघितलं तर जो 4-5 दिवस मुसळधार पाऊस पडला त्यामुळे चिपळूणच्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली होती। आपण आता बाजारपुलावरती उभा आहोत आणि बघितलं तर वाशिष्ठी नदीच्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याची पातळी वाढलेली दिसते। आणि कालचा विचार केला तर काल जो मुसळधार पाऊस पडला होता ना, त्यामुळे हे वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ती मच्छी मार्केटमध्ये घुसलं होतं। पण आज आपण बघितलं तर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असल्यामुळे पाणी ओसरलेलं आहे। चिपळूणमध्ये आज दिवसभरच मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारा पाहायला मिळतो। आता सुद्धा रिमझिम पाऊस चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावरती वारा सुटलेला आहे। वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते मच्छी मार्केटपर्यंत गेलं होतं, पण जो पाऊस कमी झाल्यामुळे आपण बघितलं तर पाणी ओसरलं आहे। आणि तरीसुद्धा पाणी ओसरलं असलं तरी आपल्याला वाशिष्ठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अजून पाणी पाहायला मिळतं आहे। कारण की वाशिष्ठी नदीचं पाणी आहे ते बाजारपुलाला टेकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काल पाणी भरलं होतं त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी इथे गाळ पाहायला मिळत आहे। चिपळूणमध्ये अजूनसुद्धा पाऊस चालू आहे, पण कालच्या तुलनेमध्ये विचार केला तर आज पावसाचा जोर कमी आहे। पण आज मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळाला। तुम्हाला थोडं मी पुढं जाऊन दाखवलं तर आता तुम्हाला लक्षात येईल की पाणी एकदम धोकादायक पातळीच्या लेवललाच आहे। कारण की काही अंतर बाकी आहे की त्यानंतर परत पाणी इकडे उलटू शकतं। एवढा मोठ्या प्रमाणावरती चिपळूणमध्ये सध्या पाऊस चालू असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाझप वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। इकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की
बाजार पुलाला पाणी टेकलेलं आहे आणि परत एकदा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. असाच काही वेळासाठी पाऊस विश्रांती घेतो आणि परत मुसळधार पावसाला सुरुवात होते. सतत मुसळधार पाऊस नसल्यामुळे थोडे चिपळूणकरांनी चिंता मिटलेली आहे, कारण की आज जर मुसळधार पाऊस असला तर अजूनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी वरती उलटलं असतं. पण आज पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे थोडं चिपळूणकरांची धास्ती आहे ती कमी झालेली आहे. पण थोडा वेळ विश्रांती घेऊन परत आता मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. मी आता चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये आहे. आपण बघितलं तर वरच्या बाजूला आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काळे ढग पाहायला मिळतात. आता सुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे आणि आपण बघितलं ह्याच भागामध्ये काल पाणी भरलं होतं, पण रात्री आणि आज दिवसभर थोडा पावसाचा जोर कमी झाल्यामुळे आपण बघितलं तर पाणी पूर्णपणे ओसरलं आहे. काल ह्या भागामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं आणि आता सुद्धा चिपळूणमध्ये पाऊस चालू असला तरी सतत पाऊस नाही आहे. काही वेळ पाऊस विश्रांती घेतो आणि परत पावसाला सुरुवात होते. आज चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वारा पाहायला मिळाला. कालच्या तुलनेमध्ये आज पाऊस कमी आहे त्यामुळे चिपळूणकरांनी थोडी धास्ती कमी झाली आहे. तरीसुद्धा आता चिपळूणमध्ये आपण बघितलं तर मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे आणि एकंदरीत वातावरण बघितलं ना पूर्ण वातावरण गार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चिपळूणमध्ये आता वारासुद्धा पाहायला मिळतो आहे. चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये आहे जी क्वालिटी बेकरी आहे बाजारपेठेतल्या बाजारपेठेच्या क्वालिटी बेकरीच्या इथे समोरच मी उभा आहे. आता बघितलं तर मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे, पण आज दिवसभर आपण बघितलं तर कंटिन्यू पाऊस नाही आहे. काही विश्रांती घेऊन थोडा वेळ मुसळधार पाऊस लागतो आणि आज चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारासुद्धा पाहायला मिळाला आणि जो पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे आपण बघितलं तर मच्छी मार्केटमधलं पाणीसुद्धा ओसरलं आहे आणि काही ठिकाणी आपण बघितलं तर पाणी साठलं होतं सगळ्या भागामध्ये. ते पाणीसुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आता चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे, पण आपण आज दिवसभर बघितलं तर चिपळूणमध्ये सतत पाऊस नाही आहे, पण थोडा वेळ विश्रांती घेऊन काही वेळासाठी मुसळधार पाऊस येतो. पण आज बघितलं तर चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वारा पाहायला मिळाला. त्यानंतर आज पावसाने जरी थोडी विश्रांती घेतली असली तरी पण काल दिवसभर बघितलं तर आज मुसळधार पाऊस लागला त्यामुळे चिपळूणच्या मच्छी मार्केटमध्ये सुद्धा पाणी भरलं होतं. त्यानंतर जी वाशिष्ठी नदी आहे तिथे मोठ्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्यामुळे आपण बघितलं काही ठिकाणी आपल्याला पाणीसुद्धा साचलेलं पाहायला मिळालं. आणि काल जो मुसळधार पाऊस पडला त्यामुळे आपण बघितलं तर काही चिपळूणचा सकल भाग आहे त्यामध्ये आपल्याला पाणी साठलेलं बघितलं. चिंचानाका असेल त्यानंतर आईस फॅक्टरी असेल या भागामध्ये आपल्याला पाणी साठलेलं पाहायला मिळालं. आणि वरच्या साईडला आकाशाकडे बघितलं ना तो थोडा आपल्याला ढगसुद्धा पाहायला मिळतात आणि थोडा वेळ थांबून मुसळधार पाऊस येतो. पण आज चिपळूणमध्ये सतत मुसळधार पाऊस नाही.